भारत आणि पाकिस्तान डीजीओंची बैठक संध्याकाळी 5 वाजता होणार आहे अशी माहिती समोर येते। तर भारत पाकिस्तानमध्ये सामंजस्य शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर पहिली डीजीएमओ चर्चा होणार आहे। भारत पाकिस्तानमध्ये आज पहिली डीजीएमओ यांच्यामध्ये चर्चा होणार आहे। आपण पाहिलं शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर तारीख घोषित करण्यात आली होती। 12 मेला ही चर्चा होणार होती, 12:30 ला ही चर्चा होणार होती, मात्र आता ही चर्चा सायंकाळी 5 वाजता होणार आहे। महत्त्वाची अपडेट पाहतोय, भारत पाकिस्तान डीजीएमओ यांची बैठक आज संध्याकाळी 5 वाजता होणार असल्याची माहिती मिळते। भारत पाकिस्तानमध्ये सामंजस्य करार झाला आणि त्यानंतर शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर पहिली डीजीएमओ यांची चर्चा होणार आहे। तर आपण पाहतोय भारताची भूमिका नेमकी काय असेल, तर भारत पाक मधील सिंधू करार स्थगितच राहणार आहे। मात्र पाकला अपेक्षा आहे की सिंधू जल करार आणि काश्मीरवर चर्चा या बैठकीमध्ये व्हावी। तर पाकिस्तान सोबतचा व्यापार बंदच राहणार आहे असं भारतानं म्हटलंय। तर दुसरीकडे भारतासोबतची चर्चा म्हणजे पुन्हा नवी सुरुवात असेल असं पाकिस्तानला वाटतंय। पाक सोबत फक्त दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे अशी भूमिका भारताची। मात्र भारतासोबतच्या चर्चेमध्ये इतरही प्रश्न सुटतील अशी अपेक्षा पाकला आहे। तर पाकिस्तान सोबतच्या आजच्या चर्चेआधी दिल्लीमध्ये घडामोडींना चांगलाच वेग आलेला पाहायला मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते। या बैठकीमध्ये सीडीएस अनिल चौहान आणि तिन्ही सैन्यांचे प्रमुख देखील उपस्थित होते। त्याचप्रमाणे रॉ आणि आयबीचे प्रमुख देखील या बैठकीमध्ये सहभागी झाले असल्याची माहिती आहे। हम उनको मिट्टी में मिला देंगे, पाकिस्तानकडून गोळ्या आल्या तर तोफगोळे फेका। तिन्ही सैन्यदल प्रमुखांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा सूचना दिल्यात। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमक्या काय सूचना केल्यात आपण पाहूयात। तर आपण पाहतोय शत्रूला आपण त्यांच्या घरात घुसून मारलंय। या बैठकीमध्ये नेमकं काय झालंय, पाकिस्तानकडून गोळ्या आल्या तर गोळे फेका असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। हम उनको मिट्टी में मिला देंगे अशी घोषणा देखील या बैठकीमध्ये मोदींनी केली आहे। मोदींच्या तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांना या सूचना आपण पाहतोय। तर आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते, ती म्हणजे आता हल्ला झाल्यास पाकिस्तानला माफी नाही। अतिशय महत्त्वाची अपडेट पंतप्रधान मोदींनी जेडी वान्स यांना या सूचना दिलेल्या आहेत। तर हल्ला झाल्यावर पाकला जोरदार प्रत्युत्तर द्या असं देखील मोदींनी खडसावून सांगितलेलं आहे। अशा सूचना आपल्या भारतीय सैन्याला केलेल्या आहेत। तर आता हल्ला झाल्यास पाकिस्तानला बिलकुलच माफी देणार नाही असं भारताचं ठरलंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की काय म्हणालेले आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आता हल्ला झाल्यास पाकिस्तानला माफी नाही। पाकिस्तानने हल्ला केला तर भारत गप्प बसणार नाही असं देखील मोदींनी ठणकावून सांगितलंय। आता मिळणारं उत्तर अधिक कठोर आणि जोरदार असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेडी वान्स यांना बजावून सांगितलंय। ऑपरेशन सिंदूरमध्ये 35 ते 40 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची ही माहिती आहे। तर आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिलेला आहे। आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, पाकचे चीनी PL-15 मिसाईल, पाकच्या मेड इन चीन मिसाईल हवेमध्ये नष्ट करण्यात आलेली आहे। भारतीय सैन्याने महत्त्वाची कारवाई केलेली आहे। तर तुर्कीचे ड्रोन हवेमध्ये उद्ध्वस्त केल्याची देखील माहिती समोर येते। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, पाकचे चीनी PL-15 मिसाईल हे भारतीय सैनिकांकडून उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। जो दुर्दशा कल आपने पाकिस्तान एयरफील्ड्स की देखी और शायद आज भी एयर मार्शल भारती की प्रेजेंटेशन में, हमारी एयरफील्ड्स हर प्रकार से ऑपरेशनल हैं। यही नहीं, पाकिस्तान के ड्रोन्स और वेपनाइज्ड UAVs
से की गई हमलावर कोशिशें भी इस ग्रिड के कारण नाकाम हुई और जो बचे कुचे ड्रोन्स थे उन्हें हमारे शोल्डर फायर्ड हथियारों से मार गिराया गया। आपण पाहतो एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांच्या मनसुब्यांना भारतीय सैन्य दलांनी सुरुंग लावलाय। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, भारताने 3 दिवसांमध्ये 35 ते 40 पाकिस्तानी सैनिक ठार केलेत आणि त्यांची अनेक अत्याधुनिक विमाने देखील पाडण्यात आली आहेत। इस्लामाबादच्या जवळील महत्त्वाचे लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यात आले। ऑपरेशन सिंदूर फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठीच होतं असंही संरक्षण दलाकडून स्पष्ट करण्यात आलं। भारतीय सैन्यानं अद्दल घडवल्यानंतर पाकिस्तान वठणीवर आल्याचं पाहायला मिळत आहे। रात्रभरात पाकिस्तानकडून कुठलीही आगळीक झालेली नाहीये। भारतीय सैन्य दलांनी या संदर्भात माहिती दिली आहे। रात्रभर या ठिकाणी तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली आहे। मागच्या काही दिवसांमध्ये पहिल्यांदाच एक रात्र कुठल्याही सैनिकी कारवाईशिवाय, हल्ल्याशिवाय किंवा प्रत्युत्तराशिवाय पार पडली आहे। तर भारतीय पायलटला ताब्यात घेतल्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे। या संदर्भात पाकिस्तानी सैन्यानेच कबुली दिली आहे। तर भारताचे सर्व पायलट सुरक्षित आहेत आणि भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यामध्ये असल्याची एक पोस्ट आता समोर आली होती, मात्र ती पोस्ट खोटी असल्याचं देखील उघड झालंय आणि यावर शिक्कामोर्तब झालंय। Pakistan has Indian pilot in the custody. So do we have Indian pilot in our custody? And if we have, are we going to return her or him? So I can confirm you very clearly, we don't have any pilot in custody. This is all social media chatter. This is all part of the multiple source of fake news and propaganda that has been generated from multiple sources. At this time, I would not like to comment on that because we are still in a combat situation. And if I comment on anything, it will only be advantage adversary. So we don't want to give him any advantage at this stage. All I can say is that we have achieved our objectives that we selected and all our pilots are back home. तर आपण पाहिलं, पाकच्या कुरापतीनंतर भारतानं पाकला तगडं प्रत्युत्तर दिलंय। पाकचे 6 एअरबेस भारतानं उद्ध्वस्त केलेत। हे एअरबेस कोणते आणि त्या एअरबेसचं पाकिस्तानसाठी महत्त्व किती आहे, त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। पाकच्या कुरापती, भारताचं प्रत्युत्तर। भारताकडून पाकचे 6 एअरबेस उद्ध्वस्त। देशावरच्या हल्ल्याला भारताचं चोख उत्तर। देश में आके गिरे हैं। धमाक्यात पाकिस्तानच्या एअरबेसवर पाकिस्ताननं भारताच्या सीमांवर ड्रोन हल्ले केले आणि भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय आणि पाकचे ते 6 एअरबेस भारतानं आता उद्ध्वस्त केले। रफीकी, मुरीद, चकलाला, रहमियार खान, सुकूर और चुनिया स्थित पाक के सैन्य ठिकानों पर एयर लॉन्च सटीक हथियारों व लड़ाकू जेट से प्रहार किए गए। पसरूर स्थित रडार साइट और सियालकोट का एविएशन बेस भी प्रिसिजन अम्युनिशन से टारगेट किए गए। पाकनं भारताच्या कुरापती काढल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकचे एअरबेस उडवून दिले। हा व्हिडिओ पहा, भारताच्या विरोधात ड्रोन्स डागणाऱ्या एअरबेसची।
काय अवस्था झाली आहे? हा व्हिडिओ कुरापतीखोर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आहे. मात्र भारतानं उद्ध्वस्त केलेल्या नूर खान, चकलाला, रफीक, रहीम यार, सरगोधा आणि सुक्कूर एअरवेजचं पाकसाठी किती महत्व आहे? रावळपिंडीचं नूर खान एअरबेस. रावळपिंडीत पाक वायुसेनेचं प्रमुख तळ, लढाऊ विमानं, ड्रोन आणि हवाई संरक्षण यंत्रणा तैनात. इस्लामाबाद पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर. चकलाला मुरीद एअरबेस, पाकच्या ड्रोन्स ऑपरेशनचं केंद्र. भारतीय सीमेपासून 9000 फूट लांबीची धावपट्टी. शहफर 1, बायरख्तर TB2, अकिन्स आत्मघाती ड्रोन तैनात. शेरकोट रफीक एअरबेस, भारतीय सीमेजवळ पाकच्या लढाऊ विमानांचा तळ. F-16, F-17 विमान तैनात. 10,000 फूट लांबीची धावपट्टी. 1965च्या युद्धात महत्वाचं ठरलेलं एअरबेस. रहीम यार खान, पाकिस्तानी सैन्याचं मुख्य एअरबेस, भारतीय सीमेपासून जवळचं तळ. सरगोधा एअरबेस, पाकिस्तानी हवाई दलाचं प्रमुख तळ, लढाऊ विमानं आणि अण्वस्त्र सज्ज विमानतळ. 1965 आणि 1971च्या युद्धात महत्वाची भूमिका. सुक्कूर एअरबेस, सिंध प्रांतातील कराची जवळचं प्रमुख तळ. राजस्थान आणि गुजरात सीमेवर हवाई टेहाळणीसाठी वापर. भारत कोणत्याही देशाची कुरापत काढणार नाही, मात्र कुणी कुरापत काढल्यास त्याची वाट लावल्याशिवाय शांत बसणार नाही, ही भारताची भूमिका. आता पाकिस्तान भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला आव्हान देतोय. त्यामुळेच भारतानं एअरबेस उद्ध्वस्त करत बाकाड्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. यातून पाकिस्ताननं धडा घ्यावा, अन्यथा भारत आणखीन तगडं चोख प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते, महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. इंडियन नेव्हीकडून व्हिडिओ जारी करण्यात आलाय. अरबी समुद्रामध्ये इंडियन नेव्हीचा युद्धाभ्यास सुरू आहे आणि त्या संदर्भातील व्हिडिओ हा इंडियन नेव्हीकडून जारी करण्यात आलाय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. इंडियन आर्मीचा पाकिस्तानला इशाराच म्हणावा लागेल. पाकिस्तानने आता अजून कुरापती काढल्या तर पाकिस्तानची काय हालत होऊ शकते ते एकूणच या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन नेव्हीने दाखवून दिलं. तर अगदी अंगावर शहारे आणणारी ही दृश्य होती जी इंडियन नेव्हीने प्रसारित केली आहे. वळतो पुढच्या बातमीकडे. भारताने पाकिस्तानमध्ये असं घुसून मारलंय की पाकिस्तानला त्यांचा एअरबेस बंद करावा लागला.
महत्त्वाची अपडेट, इंडियन एअरफोर्सने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खान एअरबेसची धावपट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकली आहे. हा दणका एवढा मोठा होता की रहीम यार खान एअरबेस आठवडाभर बंद करावा लागला. 10 मे पासून ते 18 मे पर्यंत हा एअरबेस बंद राहणार आहे. पाकिस्तानच्या हवाई प्राधिकरणाने नोटम जारी केलेला आहे आणि या धावपट्टीवर विमानाचं उड्डाण आणि लँडिंग होऊ शकत नाहीये असं पाकिस्तानकडून सांगण्यात आलंय. आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची अपडेट, भारताने पाकिस्तानमध्ये असं घुसून मारलेलं आहे की पाकिस्तानला आता त्यांचा एअरबेसच बंद करावा लागलाय आणि तब्बल 10 दिवस हा एअरबेस बंद असणार आहे. अजून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. मोदी संध्याकाळी 8 वाजता भारताला संबोधित करणार आहेत. मोदी संध्याकाळी 8 वाजता संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 8 वाजता नेमकं काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान युद्धासंदर्भात आणि पुढच्या रणनीती संदर्भात काही चर्चा होते का किंवा काही घोषणा होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत. प्रमोद, पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 वाजता संबोधित करणार आहेत, काय बोलण्याची शक्यता आहे? आपण जर सांगायला गेलं तर ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवल्याच्या नंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कमेंट येणार आहे. कारण आजपर्यंत 7 तारखेपासून 8 तारखेत पंतप्रधानांकडून कुठलंही ट्विट म्हणा किंवा कुठलीही गोष्ट जी आहे ती अद्यापपर्यंत शेअर केली गेलेली नाहीये. आणि त्यानंतर आज रात्री पंतप्रधान देशाला संबोधित करणार आहेत. ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूर यशस्वी पद्धतीनं भारतीय लष्करानं राबवलं त्या सगळ्या अनुषंगानं पंतप्रधान या त्यांच्या संबोधनामध्ये महत्वाची माहिती देण्याची शक्यता वर्तवली जाते. दुसरा महत्वाचा मुद्दा सांगायला गेला तर ज्या पद्धतीनं पंतप्रधानांनी अगोदरच घोषणा केलेली होती की दहशतवाद ज्या ज्या ठिकाणी आहे त्या दहशतवादाला पूर्ण आळा घातला जाईल आणि तो संपवला जाईल. त्या अनुषंगाने देखील आजच्या सायंकाळच्या संबोधनामध्ये महत्वाची घोषणा जी आहे ती करण्याची शक्यता आहे. पहलगामची घटना घडल्याच्या नंतर पंतप्रधानांनी स्पष्टपणे इशारा दिलेला होता की ज्यांनी कुणी हे कृत्य केलेलं आहे त्यांना सोडलं जाणार नाहीये आणि त्यांचा बदला जो आहे तो 13 दिवसांच्या नंतर भारतीय लष्करानं पूर्ण केलेला होता. त्या अनुषंगानं पंतप्रधान काय बोलतात हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे. खरं तर पंतप्रधानांनी ज्यावेळी तिन्ही दलांच्या प्रमुख असतील किंवा राजनाथ सिंग, NSA अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत चर्चा केलेली होती. पण त्यांनी सांगितलं होतं की वहां से गोला आएगा तो वहां से गोली आएगी तो यहाँ से गोला चला जाएगा. हे काल त्यांच्या बैठकीमधील पंतप्रधानांचं महत्वाचं विधान होतं आणि त्या विधानाच्या नंतर पंतप्रधान नक्कीच. धन्यवाद प्रमोद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तर आपण पाहतोय आज रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत आणि भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर, युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार. दहशतवादी अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश केलाय. या व्हिडिओमध्ये तो काश्मीरमध्ये मुजाहिद्दीनला पाठवल्याची कबुली देतोय. दहशतवाद्यांच्या दफन विधीवेळी नमाज अदा करताना अब्दुल रौफ दिसला होता आणि त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्यात आलं होतं. हमने कश्मीर के पहाड़ों में 2-2 अल्लाह के बंदों को 2-2 हजार से लड़ते देखा है. ये नसर भाई का साथी था अबू तलहा हजारवी श्रीनगर के कोर हेडक्वार्टर में अकेला और उस टेलीफोन पे बात कर रहा है कि मैं यहाँ मौजूद हूँ. तुम कहते थे चिड़िया पर नहीं मारती, मैं तुम्हारे फोन पे बात कर रहा हूँ, मैं तुम्हारे दफ्तर में मौजूद हूँ, आओ जिसने मुझसे बात कर. अकेला अकेला मुजाहिद हजारों पे भारी. आणि आता बातमी आहे जम्मू आणि काश्मीरमधून. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी स्लीपर सेल्सचे जाळे असल्याचं उघड झालंय. जम्मू आणि काश्मीरच्या राज्य तपास यंत्रणेनं 20 वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली आहे. तर दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, शोपियान, त्याचप्रमाणे कुलगाम आणि अनंतनागमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी अनेक लोकांना ताब्यात देखील घेतलंय. त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आलंय. तर काश्मीरमध्ये लुडबुड करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना भारतानं इशारा दिलाय. कुणाच्याही मध्यस्थीची गरज नसल्याचं भारतानं ठणकावून सांगितलंय. भारत पाकिस्तान यांच्यातला काश्मीर प्रश्न सोडवायला आपण मदत करू असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केल्याचं आपण पाहिलं होतं. मात्र ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर भारतानं कठोर भूमिका घेतली आहे. काश्मीरवर आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्हाला कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही असं भारतानं स्पष्ट केलं. तर ट्रम्प यांच्या भूमिकेवर भारतानं नेमकी आता काय भूमिका घेतलेली आपण अधिक पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर आपण पाहतोय काश्मीरबद्दल भारताची भूमिका स्पष्ट आहे.
असं भारताने ट्रम्प यांना ठणकावून सांगितलंय। एकच मुद्दा शिल्लक आहे, तो म्हणजे पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारतात आणणं। तर याशिवाय आणखी कोणतीही चर्चा होणार नाही असं देखील भारतानं म्हटलंय। आणि दहशतवाद्यांना सोपवून चर्चा करायची असल्यास आम्ही चर्चा करायला तयार आहोत। आम्हाला कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही असं महत्त्वाचं वाक्य भारतानं ट्रम्प यांना ठणकावून सांगितलंय। आणि आता एक ब्रेकिंग न्यूज देखील समोर येते। आपण पाहतोय पाकिस्तानकडून शस्त्रसंधी हा धोका। पाक विरुद्ध कारवाईत निर्णायक भूमिका बजावणार। त्याचप्रमाणे बलूच लिबरेशन आर्मीची आक्रमक भूमिका आपण पाहतोय। पाकिस्तान संपूर्ण जगाला उद्ध्वस्त करू शकतो असं देखील या ठिकाणी म्हणण्यात आलंय। तर आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। बलूच लिबरेशन आर्मीनं भारत पाकिस्तान संघर्षामध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यांनी म्हटलंय की पाकिस्तानकडून शस्त्रसंधी हा धोका असल्याचं बलूच लिबरेशन आर्मीनं म्हटलंय। पाकिस्तान विरुद्ध लष्करी कारवाईमध्ये बलूच लिबरेशन आर्मी निर्णायक भूमिका बजावेल असंही त्यांनी म्हटलंय। तर पाकिस्तान संपूर्ण जगाला उद्ध्वस्त करू शकतो असं BLA म्हणजेच बलूच लिबरेशन आर्मीचं म्हणणं आहे। तर BLAने नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर पाकिस्तानकडून शांतता आणि शस्त्रसंधी हा धोका होता असं BLAनं म्हटलेलं आहे। BLAनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पाकिस्तान विरुद्धच्या लष्करी कारवाईमध्ये निर्णायक भूमिका बजावणार। तर भारतानं पाकवर हल्ला केला तर BLA साथ देणार, भारताची साथ देणार असं देखील BLAनं म्हटलंय। पाकिस्तानचा नाश केल्याशिवाय शांतता येणार नाही असं बलूचचं म्हणणं आहे। पाकिस्तान संपूर्ण जगाला उद्ध्वस्त करू शकतो अशी भीती किंवा इशारा देखील बलूच आर्मीनं दिलाय। तर अजून एक महत्त्वाची अपडेट आता समोर येते। एक ब्रेकिंग न्यूज। पाककडून घेतलेल्या 93,000 बंदुका द्या, पाकिस्तानला आम्ही पाहून घेऊ असं BLFनं म्हटलंय। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी आम्हाला अणुबॉम्बची गरज नाही। भारतानं केवळ पाककडून घेतलेल्या 93,000 बंदुका 10-10 गोळ्यांसह द्याव्यात अशी मागणी बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटचे कमांडर डॉक्टर अल्ला निझार यांनी केली आहे। पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तानवर बेकायदेशीरपणे कब्जा करून अत्याचार केलेत आणि त्यामुळे आता त्यांना पाकिस्तान विरुद्ध लढायचं असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। मैं एक बात वाज़ेह करना चाहता हूँ, इंडिया इतनी जुरात करे, जो 93,000 बंदूकें पाकिस्तान से छीनी थी सरेंडर करते वक्त, वही बंदूक 10-10 गोलियों के साथ हमें दे दे, फिर हम देखें पाकिस्तान कैसे लड़ते। ना हमें एटम बम की जरूरत है, ना हमें मिसाइल की जरूरत है, आपकी सिर्फ वही दे दें। तर राज्य सरकारची संरक्षण दलासोबत बैठक पार पडली आहे। यावेळी बैठकीमध्ये राज्य सरकार संरक्षण दलासोबत अधिक समन्वयाने काम करेल अशी माहिती दिली आहे। या बैठकीला संरक्षण दलाचे अधिकारी आणि फडणवीस, शिंदे, अजित पवारांसह वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते। यावेळी बैठकीमध्ये गुप्तचर माहितीचे आदान प्रदान, तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि काय खबरदारी घ्यावी, अधिक गतीची समन्वय यंत्रणा उभारण्यावर चर्चा झाली आहे। या बैठकीमध्ये फडणवीस नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पाहतोय आपण भारतीय सैन्यानं ताकदीने आणि अचूकपणे ऑपरेशन सिंदूर राबवलं। संरक्षण दलाला सॅल्यूट करतो। मुंबईसारखे शहर अतिशय महत्त्वपूर्ण आहे। मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे। यापूर्वी मुंबईवर हल्ले झालेले आहेत। शत्रूकडून भारताच्या आर्थिक राजधानीवर हल्ला दाखवण्याचा प्रयत्न होतोय। तर येणाऱ्या काळात संपूर्ण ताकदीने काम करावं लागेल अशी सूचना फडणवीसांनी दिली। तर आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची अपडेट। राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठक पार पडलेली आहे। यावेळी या बैठकीमध्ये फडणवीसांनी महत्त्वाच्या सूचना केल्यात। या दिवसांमध्ये जो काही आपल्याला एक्सपिरियन्स आला त्यातनं आपल्याला अधिक काय करण्याची आवश्यकता आहे आणि आताही आपण कशा प्रकारे अलर्ट राहिलं पाहिजे, काय खबरदारी घेतली पाहिजे आणि या दृष्टीनं कसं कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, याकरता आजची बैठक आम्ही केलेली आहे। कुठे आपल्याला अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे ते देखील आम्ही समजून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे कोऑर्डिनेशननी आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत। तर दुसरीकडे गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला चांगलेच खडेबोल सुनावलेत। पाकिस्तानचे शेपूट वाकडं ते वाकडच राहणार, तुम्ही मित्र बदलू शकता मात्र शेजारी बदलू शकत नाही असा घणाघात देखील जावेद अख्तर यांनी केलाय।
सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच कडून आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. ये वो लोग हैं जिनके 91,000 सोल्जर, इससे बड़ा सरेंडर वर्ल्ड की हिस्ट्री में कहीं नहीं हुआ है. 91,000 सोल्जर were with us and we left them, let them go. मगर कहावत है कि कुत्ते की दुम अगर नलकी में 12 बरस भी रहे तो नलकी भी टेढ़ी हो जाती है. खैर छोड़िए, अब क्या करें. आप दोस्त बदल सकते हैं, पड़ोसी नहीं बदल सकते. ये हमारी बदनसीबी है. तर पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याची पत्रकार परिषद घेऊन इत्थंभूत माहिती देणारे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. विक्रम मिस्त्री यांच्यामुळेच भारताला शस्त्रसंधी करावी लागली असा आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय. इतकंच नव्हे तर काही ट्रोलर्सने तर मिस्त्रींचे जुने ट्विट्स आणि कुटुंबियांसोबतचे फोटो देखील शेअर केलेत. तर या सगळ्यांना कंटाळून विक्रम मिस्त्री यांनी आपला एक्स अकाउंट प्रोटेक्ट केलाय. तर युद्धासंदर्भात माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी वक्तव्य केलंय. युद्ध ही कोणतीही रोमॅन्टिक गोष्ट नाहीये, ना ती एखादी बॉलिवूडची चित्रपटाची कथा आहे. युद्ध एक गंभीर विषय आहे. मृत्यू, निर्वासित समस्या, कुटुंबाचं विघटन असं अदृश्य मात्र खोल सामाजिक नुकसान युद्धामुळे होते आणि युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवं अशी भूमिका माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी घेतली आहे. तर ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. War is not romantic. It is not your Bollywood movie. It is very serious business. And war or violence should be the last thing that we should resort to. तर अमेरिका आणि चीनमधील टॅरिफबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अखेर टॅरिफ वॉरला पूर्णविराम मिळालेला आहे. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार कराराची घोषणा करण्यात आली आहे. स्वित्झर्लंडच्या जिनेवामध्ये झालेल्या 2 दिवसांच्या व्यापार चर्चेनंतर हा करार करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ वॉर रंगल्याचं आपण पाहिलं होतं. अमेरिकेनं चीनवर 245% तर चीननं अमेरिकेवर 125% व्यापार कर लादला होता. मात्र या करारानंतर हा व्यापार कर रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तर आपण पाहतो अमेरिकेनं चीनवर 245% व्यापार कर लादला होता. चीननं देखील जशास तसं उत्तर देत अमेरिकेवर 125% व्यापार कर लादला होता. दोन्ही देशांतील व्यापार युद्धामुळे शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. स्वित्झर्लंडच्या जिनेवात चीन अमेरिकेची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. चर्चेनंतर अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार कराराची घोषणा करण्यात आली आहे. तर पाकिस्तानला लष्करी मदत करणं तुर्कस्तानला आता महागात पडणार आहे. भारतानं तुर्कस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कस्तान विरोधात भारतीयांमध्ये संताप पाहायला मिळतोय. तुर्कीच्या सफरचंदावर पुण्यातील व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकलाय. त्यामुळे तुर्की सफरचंद बाजारातून गायब झाली आहे. आमच्याकडे सुद्धा रिटेलर लोक जे आहेत म्हणजे घेऊन विकणारे ती लोक सुद्धा म्हणतात की आम्हाला टर्कीचा ॲपल नको आणि मग त्याच्यामुळे आम्ही सुद्धा मागवणं बंद केलं. आयातदारांनी सुद्धा इम्पोर्टचं स्टॉप केलं, होल्ड केले सगळे. आता ती लोक सुद्धा मागवत नाही आणि इथं सुद्धा त्याचे रेट 300-400 रुपयांनी कमी झाले. इम्पोर्ट आणि इथं विकणारे असे रिटेलर जर नुसतं महाराष्ट्रातलं जर हे केलं तर जवळजवळ 150 ते 250 व्यापारी आहेत की ते इम्पोर्ट करतात आणि विकतात. तर सगळ्यांनीच बहिष्कार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसा टोटल 1000 CR प्लस जाईल तो टोटल. अशा सर्वसामान्य किरकोळ गिरायकांनी जर स्पष्टपणे नकार दिला तर जसं अण्णा म्हणतात की 1000 कोटीपर्यंत त्यांची आर्थिक उलाढाल जे बंद होईल. आणि आता अजून एक महत्त्वाची अपडेट. भारत आणि पाकिस्तानमधल्या शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्समध्ये 1900 अंकांची उसळी दिसली आहे. तर निफ्टी सुद्धा 550 अंकांनी वधारलाय. गेल्या आठवड्यात शुक्रवारी दोन्ही घसरण दिसली होती. मात्र आज बाजार उघडताच सेन्सेक्स निफ्टीमध्ये उसळी पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्सने 1900 अंकांपेक्षा जास्त वाढीसह व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे निफ्टी देखील 550 अंकांच्या वाढीसह उघडला.
आणि आता महत्त्वाची बातमी आहे, श्रीनगर आणि अमृतसर नंतर इतर 32 विमानतळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर ऑपरेशन सिंदूर नंतर सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ बंद करण्यात आली होती। आजपासून सर्व कंपन्यांची विमान सेवा ही सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला। आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह गारांचा अवकाळी पाऊस पडलाय। अवकाळी पावसाने सोमवारच्या बाजारातील व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, पावसाच्या पाण्यामध्ये टरबूज वाहून जातानाचा एक व्हिडिओ आता समोर आलाय। या व्हिडिओमध्ये एक लहान विक्रेता टरबूज वाचवण्यासाठी धडपड करताना दिसतोय। तर आपण अतिशय विदारक ही दृश्य पाहतोय। संभाजीनगर मधली ही दृश्य आहेत। छत्रपती संभाजीनगर मध्ये अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या या गारांच्या पावसाने या टरबूज विक्रेत्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे। कारण मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी रस्त्यावर वाहत होतं आणि या पाण्यामध्ये या छोट्या विक्रेत्याचे टरबूज देखील वाहून जाताना पाहायला मिळतं। आणि आता बातमी आहे सोलापूरमधून। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर आणि पानगाव परिसरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस या ठिकाणी बरसलाय। सोलापूर जिल्ह्यामध्ये हवामान खात्याकडून 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता। मात्र या अवकाळी पावसाचा फळबाग शेतीला फटका बसण्याची देखील शक्यता आहे। तर गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय उकाड्याने हैराण असणारे नागरिक आता सुखावतायत, त्यांना काहीसा दिलासा मिळतोय। तर इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये काय स्थिती आहे पावसासंदर्भातली ते आपण पाहणार आहोत। नंदुरबार जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। आठवडाभरापासून सातपुड्यामध्ये तुफान पाऊस पडत होता। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती। केळी, पपई यासह आंबा पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। तर बीड शहरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडलेला आहे। वादळी वाऱ्याने पोलीस पेट्रोल पंपाचे छत कोसळले। आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आलेले 2 जण जखमी झाल्याची देखील माहिती आहे। अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपाचं छतच अचानक कोसळलंय आणि तिथली ही दृश्य, एकाच्या हाताला दुखापत झाली आहे तर एकाच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती आहे आणि या दोघांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आणि अवकाळीनंतर बातमी आहे राजकीय। अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे। आजच्या मुंबईतील कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि शरद पवारांमध्ये गुप्तगू सुरू होतं। तर अजित पवार आणि शरद पवार आजूबाजूला बसल्याचं देखील पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर अजित पवार उठून शरद पवारांजवळ आले। यावेळी शरद पवार बोलत असताना अजित पवार खाली वाकून ऐकत होते आणि यामुळे काका पुतण्यांमध्ये नक्की चाललंय तरी काय, अशीच चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे। महायुती सरकार लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी 40,000 रुपयांचं कर्ज देण्याचा विचार करत आहे। त्यांनी या योजनेबाबत विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांकडे लक्ष देऊ नका असंही आवाहन केलंय। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत, तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात। त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40,000 रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल। 40-50 हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल। तर ज्या कर्जाबाबत अजित पवारांनी माहिती दिलेली आहे, लाडक्या बहिणींना हे कर्ज कसं मिळवता येईल आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून।
लाडक्या बहिणींना आता कर्ज देखील मिळू शकतं. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 40,000पर्यंत कर्ज त्यांना मिळू शकणार आहे. सरकार बँकांच्या सहकार्यानं एक योजना आखतंय. कर्जाचे हप्ते सरकारने दिलेल्या 1500 रुपयांमधून परत करता येतील. तर काही बँका या योजनेमध्ये मदत करण्यासाठी पुढे आल्या आहेत. आणि आता पालक आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. कारण SSC बोर्डाच्या 10वीचा निकाल हा उद्या लागणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून 10वीचा निकाल विद्यार्थ्यांना डाउनलोड करता येणार आहे. यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान 10वीच्या परीक्षा झाल्या होत्या आणि ज्यामध्ये राज्यातले जवळपास 16 लाखपेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते. आता या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढलेली आहे, कारण उद्या या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल समजणार आहे. तर कुठे पाहाल 10वीचा निकाल, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तुम्ही पाहू शकतात स्क्रीनवर तुम्हाला 10वीचा निकाल या वेबसाईट्सवर पाहता येणार आहे. sscresult.mkcl.org आणि sscresult.mahhsscboard.in या 2 वेबसाईट्सवर तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहता येणार आहे. तर आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतो mahhsscboard.in आणि maharesult.nic.in या एकूण 4 वेबसाईट्सवर तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहता येणार. आणि आता बातमी आहे मनसे युती संदर्भातली. मनसे युती संदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान त्यांनी केलेलं आहे. जुन्या नातेवाईकांशी राज ठाकरे चर्चा करतायत, त्यांची चर्चा झाल्यानंतर बघू असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर एक प्रकारे संजय राऊत यांनी टोलाच लगावलेला आहे. त्याला सुरुवात कोणी केली, प्रतिसाद कोणी दिला, सुरुवात कोणी केली? सुरुवात राज ठाकरे यांनी 2 ओळीच्या वाक्यातून सुरुवात झाली. आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला पूर्ण वेळ. 2 दिवसापूर्वी ते देवेंद्रजींना भेटले. हे त्यांचे जे काय जुने नाती गोष्टी संबंध आहेत त्याच्याशी चर्चा करतायत, ते पूर्ण होऊ द्या. कदाचित ते त्यांना सांगायला गेले असतील आता आपलं नातं संपलं म्हणून. ते एकदा पूर्ण झालं की आम्ही आहोतच. तर क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी आहे. टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे एका विराट पर्वाचा अंत झालाय. रोहित शर्माने तडकाफडकी टेस्ट क्रिकेटमधून अचानक निवृत्तीची घोषणा केली होती आणि यानंतर लगेचच विराट कोहलीच्या निवृत्तीची चर्चा होऊ लागली आहे. विराटने BCCIला आपण निवृत्ती घेत असल्याचंही कळवलं होतं. मात्र BCCIने विराटला पुनर्विचार करण्यास सांगितलं होतं. तरीही विराट आपल्या निर्णयावर कायम राहिलाय. पुढे इंग्लंडसोबत एक महत्त्वाची कसोटी मालिका आहे. मात्र रोहित पाठोपाठ आता विराटही रिटायर झालाय. त्यामुळे भारतीय टीमसाठी हा दुहेरी धक्का मानला जातोय. तर आपण पाहतोय कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बॅगी ब्लू रंगाचा पोशाख घालून मी 14 वर्षे झाली आहेत. खरं सांगायचं तर या फॉर्मॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. या फॉर्मॅटनं माझी परीक्षा घेतली, मला घडवलं आणि आयुष्यभर मला लक्षात राहतील असे धडे शिकवले. पांढऱ्या पोशाखात खेळणं हे नेहमीच्या माझ्यासाठी खास राहिलंय. शांत खेळ, छोटे क्षण जे कुणीही पाहत नाही, मात्र ते कायम तुमच्या सोबत राहतात. मी या फॉर्मॅटमधून बाहेर पडताना ते सोपे नाहीत, मात्र हा निर्णय मला बरोबर वाटतो. मी माझ्याकडे जे काही होते ते सर्व दिलंय. तर या फॉर्मॅटनं मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त परत दिलाय. मी कृतज्ञतेनं भरलेल्या हृदयानं इथून निघतोय असं विराट कोहली यानं म्हटलंय. तर आपण पाहतोय विराट कोहलीने एकूण 123 मॅचेस खेळलेले आहेत, 210 इनिंग्स, 9230 रन्स. सर्वोच्च मॅचेस त्याच्या 254, तर ॲव्हरेज 46.85.
तर आपण पाहतोय आता लवकरच विराट कोहली हा निवृत्ती घोषित करणार आहे आणि निवृत्ती घेण्याची हीच खरी वेळ आहे असं देखील त्याने म्हटलेलं आहे. कसोटी क्रिकेटमधून विराट पर्वाचा अंत होणार आहे, त्याच्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी, एकूणच क्रिकेट चाहत्यांसाठी ही दुःखद बातमी असं म्हणायला हरकत नाही. तर आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते. जालना जिल्ह्यातील राजूरसह परिसरामध्ये जोरदार पाऊस झालाय. तुपेवाडी, तपोवन, वसंतनगर, चनेगाव परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस झालाय. छोट्या मोठ्या ओढ्यांना पूर आलेला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबागांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे. तर पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय. अतिशय पावसाळ्यामध्ये पडतो अगदी तसाच हा अवकाळी पाऊस पडतोय, त्याच्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झालेला आहे, तर सामान्य नागरिक देखील हैराण झाले. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. वॉर 50 न्यूज. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर देत चीन मेड मिसाईल, तुर्कीचे ड्रोन हवेतच उद्ध्वस्त केल्याची माहिती एअर फोर्सनं दिली आहे. पाकिस्तानची अवस्था अशी बिकट केली आहे हे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी दाखवलंय. पाकिस्तानचे PL-15 मिसाईल उद्ध्वस्त करण्यात भारताला यश आलंय. पाकिस्तानने ड्रोनद्वारे डागलेला बॉम्ब निकामी करण्यामध्ये यश आलंय. सुरक्षा दलाच्या बॉम्ब निकामी पथकाने आणि NSGने बॉम्ब नष्ट केलाय. हे ड्रोन जम्मू जवळील एका गावामध्ये आढळले. भारतीय पायलटला ताब्यात घेतल्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे. या संदर्भात पाकिस्तानी सैन्यानेच कबुली दिली आहे. तर भारताचे सर्व पायलट सुरक्षित आहेत. भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची एक पोस्ट समोर आली होती, मात्र ती पोस्ट खोटी आहे यावर शिक्कामोर्तब झालं. पाकव्याप्त काश्मीरबाबत भारतानं आरपारची भूमिका घेतल्याची माहिती समोर येते. भारताचं पुढचं पाऊल हे POK परत घेणं हेच असल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तानसोबत फक्त POKवर चर्चा होणार अशी भारताची भूमिका आहे. यामध्ये तिसऱ्या मध्यस्थीची गरज नाही असंही भारतानं सुनावलंय. ऑपरेशन सिंदूर फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठीच होतं असं संरक्षण दलाकडून स्पष्ट करण्यात आलंय. भारताने 3 दिवसात 35 ते 40 पाकिस्तानी सैनिक ठार केलेत. त्यांची अनेक अत्याधुनिक विमानेही पाडली आहेत. इस्लामाबादच्या जवळील महत्त्वाचे लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यात आलंय अशी माहितीही दलाकडून देण्यात आली आहे. नूर खान बेस में आगे वायुदलाच्या वर्दीत वावरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. पंजाबमधून दोघांना अटक केली आहे. तर सुखप्रीत सिंग आणि सूरज सिंग अशी दोघांची नावं आहेत. संशयितपणे वावरत असल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. युद्धबंदीनंतर आता पाकिस्तानच्या नापाक हरकतींवर इस्रोची करडी नजर असणार आहे. अंतराळातून इस्रोच्या 10 उपग्रहांचा 24 तास पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर वॉच ठेवला जातोय. इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर V नारायणन यांनी ही माहिती दिली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी इस्रोचे 10 उपग्रह सतत कार्यरत असल्याचं नारायणन यांनी म्हटलंय. डॉक्टर 18 मे रोजी ESO-09 हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहे. पृथ्वीचे अतिशय स्पष्ट छायाचित्र पाठवणारा उपग्रह असून लष्करी ऑपरेशनसाठी याची मोठी मदत होणार आहे. दोन्ही देशाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर क्षेपणास्त्राला महत्त्व आहे. पाकिस्तानला त्यांचा एअरबेस बंद करावा लागलाय. 10 मे पासून ते 18 मे पर्यंत हा एअरबेस बंद राहणार आहे. पाकिस्तानच्या हवाई प्राधिकरणाने नोटम जारी केला.
या धावपट्टीवर विमानांचं उड्डाण आणि लँडिंग होऊ शकत नाहीये असं पाकिस्तानकडून सांगण्यात आलंय. पाकिस्तानकडून गोळी चालली तर भारताकडून तोफगोळे डागले जातील. युद्धविरामानंतर अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा पाकिस्तानला इशारा दिला. भारतीय सैन्यानं अद्दल घडवल्यानंतर पाकिस्तान वठणीवर आलाय. रात्रभरात पाकिस्तानकडून कुठलीही आगळीक झालेली नाहीये. भारतीय सैन्य दलांनी या संदर्भात माहिती दिली आहे. रात्रभर या ठिकाणी तणावपूर्ण शांतता होती. मागच्या काही दिवसांमध्ये पहिल्यांदाच एक रात्र कुठल्याही सैनिकी कारवाईशिवाय, हल्ल्याशिवाय किंवा प्रत्युत्तराशिवाय पार पडली आहे. दहशतवाद्यांच्या दफनविधीवेळी नमाज अदा करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश केला. या व्हिडिओमध्ये तो काश्मीरमध्ये मुजाहिद्दीन आम्हीच पाठवल्याची कबुली देतोय. भारताच्या कारवाईमध्ये कंदहार विमान अपघात आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंड युसुफ अझहरचा खात्मा केल्याची माहिती भारतीय लष्करानं दिली आहे. या कारवाईमध्ये पाकिस्तानचे 100हून अधिक दहशतवादी ठार झालेले आहेत. त्याचप्रमाणे या कारवाईमध्ये पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक ठार झालेत. यात काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. पाकिस्तानी स्लीपर सेल्सचे जम्मू आणि काश्मीरमध्ये जाळे असल्याचं उघड झालंय. जम्मू आणि काश्मीरच्या राज्य तपास यंत्रणेनं 20 वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली आहे. यावेळी अनेक लोकांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आलंय. जम्मू काश्मीरच्या रियासीमध्ये चिनाब नदीवर असलेल्या सलाल धरणाचा आणखी एक दरवाजा भारताने उघडलाय. याआधी बगलिहार बांधाचे अनेक दरवाजे खोलण्यात आले होते. तर पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान सोबतचा सिंधू जल करार स्थगित केला.